की अशा गर्दीच्या ठिकाणी कोणता आजार, समजून घ्या खुरकूत असेल, हा आजार असू शकतो, किंवा लंपी चर्मरोग आजार आहे, तर तसं जर काही लक्षण दिसले तर आपण सांगतो की बाबांनो याला सर्वसामान्य याच्यात मिसळू नका, असे लक्षणं दिसत आहे. मग त्याचं विलगीकरण करणे आणि त्याला उपचार करणे. जो बैल असेल किंवा गोरा असेल याच्याबद्दल नितांत आदर असतो तो, तर तो आम्हाला बोलावून सांगतो, साहेब हा मी 2 लाखाला आणला बघा साहेब, हा 2 दाती आहे, हा 4 दाती आहे, आणि याच्या आईनं एवढं दूध दिलं, किंवा याच्या वडिलांनी ही स्पर्धा जिंकली, हा प्युअर खिलार आहे, हा प्युअर डांगी आहे, याच्याबद्दल लोक सांगतात. आणि लोक आम्हाला अतिशय आदर एखादी अशी योग्य अशी आपण जात निर्माण केली नाही. आता रिसेंटली आपण कोकण कपिला म्हणून एक गायीची जात किंवा एक गोवंश आपण पुढे आणलेला आहे. खरं म्हणजे या गोवंशाकडून येणारं उत्पन्न खूप कमी आहे. खरं पाहता 2016ला आपल्याकडे गोवंश हत्याबंदी कायदा आलेला आहे. त्या हत्याबंदी कायद्याने गोवंशाच्या कोणत्याही जनावराची आपल्याला कत्तल करता येत नाही किंवा वध करता येत. आपल्या देशी गोवंश आहे, जसं की आपण खिल्लार म्हटलं तर खिल्लारला आम्ही खिल्लारच परंतु नामांकित असलेल्या वळूच्या वीर्याने संकर करतो. संकर नाही म्हणता येणार, त्याला अपग्रेडेशन म्हटलं जातं. म्हणजे आपण देशी जे हे आहे आपलं गोवंश याचं संवर्धनही करत आहोत, आणि त्याचबरोबर जे आपल्याकडे कमी उत्पादन देणारं असं गोवंश आहे त्यावर संकर करून आपण संक्रिती करतो. आणि त्यामुळे शासन आता नवीन जी योजना आहे गोवर्धन गोवंश ही घेऊन आलेली, की ज्या अन्वये पशुपालकाकडे किंवा शेतकऱ्याकडे जे काही गोवंश आहे आणि परंतु म्हातारं झालेले आहे किंवा त्याला ते सांभाळ करू शकत नाही, तर ते गोवंश त्यांनी त्या गोशाळांना दान करावं आणि त्या गोशाळा त्यांची जबाबदारी. शर्यत हा एक मोठा म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याला 1-2 वर्षापूर्वी त्याला मान्यता दिली. त्यापूर्वी त्यावर बरीच बंदी होती, परंतु मान्यता देताना त्यामध्ये शासनाने त्यामध्ये बऱ्याच अटी शर्ती व नियम घालून दिलेत, की ज्या अन्वये त्यामध्ये शर्यतीमध्ये असणाऱ्या जनावरांवर कोणत्याही प्रकारचं प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ऍक्ट 1960च्या अंतर्गत उल्लंघन होणार नाही. म्हणजे जनावरांना कोणत्याही प्रकारे त्रास किंवा त्यांना इजा पोचली जाणार नाही. आणि पूर्ण बैलगाडा शर्यत संपेपर्यंत चित्रीकरण करणे आणि त्यानंतर झाल्यानंतर या चित्रीकरणानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कुठेही नियमाचं उल्लंघन झालं नाही ह्याची खात्री केल्याशिवाय त्यांनी दिलेली अनामत रक्कम त्यांना परत केली जाते. नमस्कार मित्रांनो, मी आता आहे ठाणे जिल्ह्याच्या पशुसंवर्धनच्या ऑफिसमध्ये. पशुसंवर्धन उपविभाग ठाणे, उपायुक्त ठाणे ह्या ऑफिसमध्ये, आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी डॉक्टर वल्लभ दिनकर जोशी ह्या ठाणे जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाचे ते मुख्य आहेत, उपायुक्त आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, पशुसंवर्धन विभाग ठाणे जिल्ह्याचा तुमच्याकडे काय विशेष जबाबदारी? सर मित्रांनो, ठाणे जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या भागातील म्हणजे पूर्ण जिल्ह्यातले जनावरांचे गोठे किंवा अजून काही पोल्ट्री फार्म किंवा अजून काही आहेत, तर तिकडे तुमचं इन्स्पेक्शन कसं होतं? आणि दुसरी गोष्ट, हा एक माझा एक प्रश्न, आणि जिथे जिथे तुरळक बाजारपेठा भरतात जनावरांचा, तिकडे विषय कसा असतो? बरं, छान प्रश्न आहे. हे बघा, महाराष्ट्र शासनानं मध्ये एका शासन निर्णयाद्वारे सर्वांना सांगितलेलं आहे की माझ्याकडे जर गोटरी असतील, म्हणजे मी व्यवसाय करत असेल गोटरीचा, किंवा पोल्ट्री असेल, मी पोल्ट्रीचा व्यवसाय करत असेल, किंवा पिगरी असेल, पिगरीचा व्यवसाय करत असेल, डेअरी असेल किंवा डेअरीचा व्यवसाय करत असेल, जे काही असेल त्याची नोंद तुम्ही तुमच्या दवाखान्यात, तुमचा गाव ज्या दवाखान्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येतं त्यांचे मार्फत आमच्याकडे करायची आहे. आमच्याकडे नोंद केल्यानंतर फायदा हा होईल. समजून घ्या, माझ्याकडे लंपी चर्मरोगाबाबतचं लसीकरण आलेलं आहे, शासना थ्रू लस प्राप्त झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे ना की या साहेबांकडे 20 गायी आहे, मग मी काय करेन, त्यांना तिथे जाऊन लस टोचली का नाही याची खात्री करेन, किंवा जर त्या भागात कधी गेलो
तर त्यांचा पिगरी, त्यांची गोटरी, त्यांची पोल्ट्री, त्यांची डेअरी यांना भेट देऊन त्यांच्या जर काही चुका होत असतील तर ते मार्गदर्शन करेल. आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. कोणाकडे करायचं आहे? तुमच्या तिथल्या डॉक्टर मार्फत हे परत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय ठाणे यांच्याकडे होतं. आणि मार्केटमध्ये जे कसं आहे सर, मार्केटमध्ये जी तुम्ही सांगितलेलं आहे, तर माझं जेवढं ज्ञान आहे, एखाद्या वेळेस चुकही असेल, एक तर कल्याणचा एक बाजार आहे आणि सरळगावचा एक बाजार आहे एवढं मला वाटतं. पण या दोन्ही बाजारामध्ये म्हशींचा व्यवहार जास्त होतो. म्हशींचा आणि म्हशींचा व्यवहार हा पिढी गर्भधारणा तपासणी प्रेग्नन्सी डायग्नोसिसवर हा व्यवसाय होतो सर. आणि जेव्हा जो घेणारा आहे किंवा विकणारा आहे वाटलं की आपल्याला डॉक्टरकडून तपासून घ्यायचं असेल तर आमचे डॉक्टर तिथं उपलब्ध असतात. फोन केल्यानंतर लगेच येतात. आता कल्याणचे डॉक्टर तिथंच दवाखाना आहे आणि सरळगावला आमचं सरळगावलाही दवाखाना आहे, तो सेवा देतो आम्ही. सर, काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या बारीकीने एकदम तंतोतंत बघावं लागतात. जसं बैलगाडा शर्यत बोला किंवा अजून बाजारपेठा बोला, काय लक्ष असतं शासनाचं, विशेष जबाबदारी काय असते ती? आता मी पशुसंवर्धन विभागाच्या बाबतीत बोलतो साहेब. बैलगाडा शर्यत जर झाली असेल तर बाबा बैल हा त्या शर्यतीत भाग घेण्याच्या पूर्वी पूर्णतः तंदुरुस्त निरोगी आहे हे तपासणं काम आहे. समजून घ्या बैलाचा पाय लंगडत आहे किंवा बैलाला ताप आहे किंवा बैलाला समजून घ्या आणखीन काय, समजून घ्या काय म्हणतो त्याला खुरातच जखम आहे, शिंगात जखम आहे, असं काही जर आपल्याला आढळलं तर तिथला डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो की नाही बाबा ही इज नॉट फिट. तो डॉक्टर तपासतो. ऑन ॲन ॲव्हरेज अशा वेळेस जे घेतात ते. दुसरं एक प्रकार आहे, त्याचं सर्टिफिकेट असतं साहेब, त्याचं एक सर्टिफिकेट आमचा डॉक्टर तिथे देत असतो. दुसरा एक प्रकार आहे की अशा गर्दीच्या ठिकाणी कोणता आजार, समजून घ्या खुरकूत असेल, हा आजार असू शकतो किंवा लंपी चर्मरोग आजार आहे, तर तसं जर काही लक्षणं दिसले तर आपण सांगतो की बाबांनो याला सर्वसामान्य याच्यात मिसळू नका, असे लक्षणं दिसत आहे. मग त्याचं विलगीकरण करणे आणि त्याला उपचार करणे असेल तर त्याच्यावर उपचार, नसेल तर मार्गदर्शन. अशा प्रकारे आम्ही बाजारात करतो. व्हेन अँड व्हेन आस्क. आम्हाला मार्गदर्शन विचारलं की आम्ही मार्गदर्शन नक्की देतो सर. हे सगळेही कर्मचारी काय संवाद असतो सामान्य नागरिक आणि त्याच्यामध्ये काय संवाद असतो? अशा वेळेला तुमचं जाणं होतं का तिकडे इन्स्पेक्शन करायला? हो सर, मी 1-2 ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला एक म्हणजे जो होतकरू पशुपालक असतो त्याला आपलं जो बैल असेल किंवा गोरा असेल याच्याबद्दल नितांत आदर असतो. तर तो आम्हाला बोलावून सांगतो, साहेब हा मी 2 लाखाला आणला बघा साहेब, हा 2 दाती आहे, हा 4 दाती आहे आणि याच्या आईनं एवढं दूध दिलं किंवा याच्या वडिलांनी ही स्पर्धा जिंकली, हा प्युअर खिलार आहे, हा प्युअर डांगी आहे, याच्याबद्दल लोक सांगतात. आणि लोक आम्हाला अतिशय आदरपूर्वक सांगतात की साहेब आम्ही यांचा, तुम्हाला एक सांगतो साहेब, खरोखर त्यांना मसाज करतात. ते दर 8 दिवसाला एकदा खरारा, हा पद्धत माहिती आहे ना तुम्हाला, तेल लावून खरारा करतात. मी तर असं ऐकलंय की त्यांना म्हणजे खाद्य सुद्धा त्यांचं चांगलं माणसासारखं देतात ते त्यांना, इथपर्यंत ऐकलेलं आहे. आता हे सत्य आहे की नाही माहिती नाही, काजू बदाम देतात असं म्हणतात लोक, पण मी असं म्हणेल की बाबा वाळलेला चारा, हिरवा चारा, खल्ली नावाचा जो प्रकार आहे ज्याला की आपण कॉटन सीड केक किंवा हे ते लोक देतात. त्याच्यामुळे त्याची ते अक्षरशः मुलासारखी काळजी करतात आणि ते आत्मीयतेने आम्हाला येऊन सांगतात, आमच्याशी इंटरॅक्ट करतात ते. मित्रांनो, माझ्या बरोबर आहे आता प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर प्रशांत कांबळे सर. सर नमस्कार. नमस्कार सर, कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक रेतन ठिकठिकाणी लॅब्स आहेत, काय विषय असतो सर? सगळ्यांना कळू द्या. खरं म्हणजे साधारणपणे कोकणामध्ये असणारं जे आपलं पशुधन आहे हे बऱ्यापैकी इथलं स्थानिक आहे आणि त्यातही त्याला असं जातीवंत नाहीये. डांगी वगैरेचं जे प्रमाण आहे हे ठाणे पालघरच्या थोडंसं उत्तर भागात आहे, परंतु आपण जसं खाली जाऊ तळ कोकणाकडे तर त्या पद्धतीने एखादी अशी योग्य अशी आपण जात निर्माण केली नाही. आत्ता रिसेंटली आपण कोकण कपिला म्हणून एक गायीची जात किंवा एक गोवंश आपण पुढे आणलेला आहे. खरं म्हणजे या गोवंशाकडून येणारं उत्पन्न हे खूप कमी आहे. ते वाढवण्यासाठी मग कृत्रिम रेतन आपण केलं जातं. यामध्ये जे काही नामांकित असे वळू आहेत की ज्या वळूचं वीर्य आपल्याकडे आपल्या प्रयोगशाळेमध्ये ते साठवलं जातं आणि त्या वीर्याच्या कांड्यांमार्फत जी गायी माझावर येते त्या गायीला कृत्रिम रेतन केलं जातं. त्यामुळे येणारी जी पुढची हे असेल त्यांची पिढी
की ते संकरित म्हणजे कमीत कमी 50% त्या वळूचं रक्त आणि 50% इथलं, म्हणजे जास्त उत्पन्न देणार असं राहणार आहे. सर आपण आता ह्या गोष्टीचं बोलतोय, पण त्या व्यतिरिक्त एक विषय असा असतो, सामान्य शेतकऱ्यापासून ते एका वेगळ्या वर्गाचा जो शेतकरी आहे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक रेतनामध्ये खूप वेगळा आहे. खिल्लार गाईला खिल्लारच गाई हवं. बरोबर. तर असं काय विषय असतो? चांगला प्रश्न विचारला आपण. खरं म्हणजे जे आपल्या देशी गोवंश आहे, जसं की आपण खिल्लार म्हटलं, तर खिल्लारला आम्ही खिल्लारच परंतु नामांकित असलेल्या वळूच्या वीर्याने संकर करतो. संकर नाही म्हणता येणार, त्याला अपग्रेडेशन म्हटलं जातं त्या पद्धतीने. किंवा गीर गाई आहे, तर गीर गाईला आपण गीरच्याच वळूचे, नामांकित वळूचे असे कृत्रिम रेतनासाठीचे वीर्य वापरतो. म्हणजे ज्या ठिकाणी मी जसं सांगितलं की नॉन डिस्क्रिप्ट किंवा ज्या गाईचं गोवंश अद्याप निश्चित नाही आणि जी कमी उत्पन्न देते तिच्या बाबतीत आपण कृत्रिम रेतन करतो. करत असताना जर त्या शेतकऱ्याची इच्छा असेल की बाबा मला येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये जर ती गीरसारखी दिसणारी असेल नॉन डिस्क्रिप्ट, तर तिला गीरच्याच वीर्याने आपण रेतन करतो. म्हणजे आपण देशी जे हे आहे आपलं गोवंश याचं संवर्धनही करत आहोत आणि त्याचबरोबर जे आपल्याकडे कमी उत्पादन देणारा असं गोवंश आहे त्यावर संकर करून आपण संक्रिती करत आहोत. सर ह्यामध्ये एक विषय असतो की त्या ठिकाणचं हवामान किंवा ती भौगोलिक परिस्थिती काय विषय असतो, कारण का घाटमाथ्यावरचं हवामान वेगळं, मुंबई साईडचं हवामान वेगळं, कोकणातलं हवामान वेगळं, प्राण्यांवर त्याचा कसा परिणाम पडतो ह्या सगळ्या गोष्टीचा? निश्चितपणे आपण जर पाहिलं कोकणामध्ये आपल्याकडे दमट उष्ण असं वातावरण आहे आणि आपला हा प्रदेश हा सदाहरित वनातला प्रदेश आहे. आपण पाहिलं असेल की कोकणामध्ये जवळपास 4 ते 4.5 हजार मिलीमीटर पाऊस हा उत्तर टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत आपण पाहिला तर पडतो. या सर्वांना तग धरून राहणारी अशी जी जात आहे ती म्हणजे डांगी आहे आणि खाली कोकण कपिला आहे. इव्हन आपण शेळ्यांच्या बाबतीत पाहिलं तर आत्ता आपल्याकडे कोकण कन्याळ म्हणून एक नवीन जात निर्माण झालेली आहे. तर ह्या ज्या जाती आहेत ह्या इथल्या प्रदेशाला, इथल्या वातावरणाला, इथल्या हवामानाला तग धरून राहू शकतात आणि वर्षानुवर्ष त्या इथे राहिलेल्या आहेत, कैक पिढ्या त्यांच्या इथे. त्यामुळे त्या इथल्या वातावरणाला आणि इथलं वातावरण आपण जसं म्हणाल की घाट माथ्यापेक्षा निश्चित वेगळं आहे. इथली माती वेगळी आहे. कोकणाची माती लाल आहे, ज्याला आपण लॅटरायटिक सॉइल म्हणतो, आणि इथे प्रचंड मोठा पाऊस असला तरी पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या जमिनीमध्ये तेवढी नाही आहे. त्यामुळे ते जे काही पाऊस येतोय तो पाऊस आपला वाहून पुन्हा लगेच समुद्राला मिळतोय, अशी परिस्थिती आहे. तर या वातावरणात इथले जे आहेत, जे नैसर्गिक इथे जो गोवंश इतके तग धरून आहे किंवा इतके शतक, त्याच गोवंशाला आपण संकरित केलं तर येणाऱ्या पुढची जी पिढी असेल ती निश्चितपणे या वातावरणाला तग धरू शकते आणि उत्पादनही वाढू शकतं. सर एका ठिकाणी आपल्याला गोवंश वाचवायचं आहे, ती आपली परंपरा आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी आपण त्याचं एक उलट चित्र बघतोय. मनाला ते काय वाटतं तुम्हाला? ते एक्झॅक्ट ठिकठिकाणी कत्तलखाने आहेत, अनधिकृत कत्तलखाने आहेत. खरं पाहता 2016ला आपल्याकडे गोवंश हत्याबंदी कायदा आलेला आहे. त्या हत्याबंदी कायद्याने गोवंशाच्या कोणत्याही जनावराची आपल्याला कत्तल करता येत नाही किंवा वध करता येत नाही. आपल्याला फक्त आपण जे काही कत्तलखाने पाहिले असतील तर त्या ठिकाणी फक्त म्हैस व म्हैसवर्गीय जे त्यांचे रेडे आहेत यांचंच फक्त आपण वध करतो किंवा स्लॉटर हाऊसला त्यांची कत्तल करतो. कोणत्याच गोवंशाची होत नाही. आणि त्यामुळे शासन आता नवीन जी योजना आहे गोवर्धन गोवंश ही घेऊन आलेली, की ज्या अन्वये पशुपालकाकडे किंवा शेतकऱ्याकडे जे काही गोवंश आहे आणि परंतु म्हातारं झालेलं आहे किंवा त्याला ते सांभाळ करू शकत नाही, तर ते गोवंश त्यांनी त्या गोशाळांना दान करावं आणि त्या गोशाळा त्यांची जबाबदारी घेते. सर माझा एक वेगळा प्रश्न आहे. बैलगाडा शर्यत, तुरळक बाजारपेठा, सामूहिक प्रदर्शने, यात्रा, अशा ठिकाणी जेव्हा पशुसंवर्धनाचा जेव्हा विषय येतो, काय जबाबदारी असते? खूप तंतोतंत त्या गोष्टीकडे बारकाईने बघावं लागतं तुम्हाला लोकांना. काय बोलतात त्याबद्दल? बैलगाडा शर्यत हा एक मोठा म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याला
1-2 वर्षापूर्वी त्याला मान्यता दिली. त्यापूर्वी त्यावर बरीच बंदी होती, परंतु मान्यता देताना त्यामध्ये शासनाने त्यामध्ये बऱ्याच अटी शर्ती व नियम घालून दिलेत की ज्या अन्वये त्यामध्ये शर्यतीमध्ये असणाऱ्या जनावरांवर कोणत्याही प्रकारचं प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960च्या अंतर्गत उल्लंघन होणार नाही. म्हणजे जनावरांना कोणत्याही प्रकारे त्रास किंवा त्यांना इजा पोचली जाणार नाही याची दक्षता घेतली जाते. आणि त्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या बाबी आहेत आणि त्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी हे त्याला परवानगी देणारे प्रमाण अधिकारी आहेत आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे त्यांच्याकडून गेलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने त्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी तिथला एक ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ अ PSI, महसूल विभागाचा एक ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ अ नायब तहसीलदार आणि पशुसंवर्धन विभागाचा एक पशुवैद्यकीय अधिकारी या तिघांनी जाऊन ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत होणार आहे त्या जागेची पाहणी, त्या जागेचं सर्वेक्षण आणि बैलगाडी शर्यतीला येणाऱ्या जनावरांची तपासणी, त्यांचे आरोग्य दाखले आणि पूर्ण बैलगाडा शर्यत संपेपर्यंत चित्रीकरण करणे आणि त्यानंतर झाल्यानंतर या चित्रीकरणानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कुठेही नियमाचं उल्लंघन झालं नाही ह्याची खात्री केल्याशिवाय त्यांनी दिलेली अनामत रक्कम त्यांना परत केली जात नाही. म्हणजे विभागाकडून या बाबतीत सर्व दक्षता घेतली जाते आणि त्यानंतरच संबंधितांना त्यांचा जो काही बयाना रक्कम असते किंवा जो काही अनामत रक्कम असते ती त्यांना परत केली जाते. सर, मुंबई, पुणे, ठाणे किंवा जेवढ्या महाराष्ट्रामध्ये जे आता जे पशुसंवर्धना रिलेटेड जे कार्य चालत आहे, विशेषतः बैलगाडा क्षेत्र बोला किंवा अजून काही जे तुरळक बाजारपेठा, यात्रा, प्रदर्शने भरतात, गाई गुरं जनावरांना घेऊन जेव्हा तो शेतकरी जेव्हा तिकडे जातो, काय एक जबाबदारी असते. आपले कर्मचारी पण तिथे असतात, पण अशा वेळेला एक खबरदारीची उपाययोजना काय असायला पाहिजे अशा वेळेला? कारण का महत्वाचं म्हणजे सदर कालावधीमध्ये त्या ठिकाणी जर कोणताही संसर्गजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव असेल तर यावर बंदी असते. शक्यतो त्या कालावधीमध्ये हे घेतले जात नाही आणि बंदी नसेल तर मग त्यावेळेस त्या ठिकाणी आलेली जी काही जनावरं आहेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्या प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी आरोग्य दाखला दिला जातो. ते त्या अनुषंगाने आपले डॉक्टर्स आपण नेमणूक केलेली असते. आपण पाहिलं असेल की ठाणे जिल्ह्यामध्ये म्हस्याची यात्रा होते. म्हसा यात्रेला फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातून इतर ठिकाणाहूनही बरेच प्राणी येतात. म्हणजे बैल असतात, गायी असतात, रेडे असतात, म्हैशी असतात, घोडे असतात, बकऱ्या. तर हे विविध येणारे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणाहून, परंतु येताना त्या प्राण्यांची आरोग्य तपासणी करून ते त्यांच्यापासून कोणताही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि त्यानंतरच ते आणि जनावरांना त्या प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी आरोग्य दाखला. सरांनी मला वेळ दिला त्याबद्दल त्यांना स्पेशली थँक्स सर. आणि का मित्रांनो, सरांनी आता आपल्याला ज्या योजना सांगितल्या आहेत, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या सगळ्या योजनांच्या ती PDF फाईल तुम्हाला मी देतो आणि त्याचबरोबर त्या लिंक्स पण मी प्रोव्हाइड करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि जाता जाता तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, ज्यांना लाभ भेटेल, त्यांनी नक्की ह्या कमेंट्स बॉक्समध्ये माझ्या तुम्ही मला काहीतरी सांगा. धन्यवाद.